नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, TY BComचं जे 5th चॅप्टर आहे अकाउंटिंग फॉर प्रोफेशनल, त्या चॅप्टरचा एक प्रॉब्लेम आपण या ठिकाणी घेत आहोत. चॅप्टरला सुरुवात करताना आपण थेरॉटिकल आणि काही प्रॉब्लेम याआधी पाहिलेले आहेत. त्याच बेसवर हा प्रॉब्लेम आपण सॉल्व करणार आहोत. फायनल अकाउंट ज्याप्रमाणे असतं त्याच पद्धतीने हे सुद्धा आपल्याला सॉल्व करायला लागतं. आता प्रोफेशनल म्हटलं तर डॉक्टर्स, लॉयर्स, आर्किटेक्ट्स यासारखे जे प्रोफेशन आहेत, जे सर्व्हिसेस देतात, सेवा देतात, या लोकांना सुद्धा स्वतःचा प्रॉफिट किंवा लॉस, स्वतःचा बिझनेसची कंडिशन जाणून घेण्यासाठी अकाउंट्स मेंटेन करायला लागतात. ही जी अकाउंट मेंटेनन्सची पद्धत आहे तीच अकाउंटिंग फॉर प्रोफेशनल आहे. यातला सेकंड आपण प्रॉब्लेम बघत आहोत. स्क्रीनवर तुम्हाला या ठिकाणी प्रॉब्लेम दिला आहे. मिस्टर पंकज हू इज अ डॉक्टर आहे आणि त्याच्या बिझनेसची परिस्थिती आपल्याला 1 जानेवारी 2020ची दिलेली आहे. ही स्टार्टेड हिज बिझनेस विथ अ कॅश ऑफ ₹1 lakh. ॲट द एंड ऑफ द इयर फॉलोइंग डिटेल्स ऑफ हिज रिसिप्ट्स अँड पेमेंट्स आर अवेलेबल. त्यांचे रिसिप्ट्स आपल्याला सगळे या ठिकाणी दिसत आहेत आणि त्यांनी केलेले वर्षभरातील पेमेंट्स आपल्याला दिसत आहेत. त्यावर काही ॲडजस्टमेंट आहेत. त्या ॲडजस्टमेंट बघून आपल्याला या ठिकाणी इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट त्या वर्षाचं बनवावं लागेल. त्याच पद्धतीने आपल्याला बॅलन्स शीट त्या मिस्टर पंकज जे डॉक्टर आहेत त्यांचं आपल्याला दाखवावं लागेल. तर जास्त वेळ न घेता आपण डायरेक्ट प्रॉब्लेमला या ठिकाणी सुरुवात करूयात. पहिलेच त्यांनी म्हटलं आहे, मिस्टर पंकज हू ॲज अ डॉक्टर कमेन्स्ड प्रॅक्टिस ऑन 1 जानेवारी 2020 विथ अ कॅश ऑफ ₹1 lakh. 1 लाख रुपये कॅशने त्यांनी जर त्यांची प्रॅक्टिस सुरू केली असेल तर 1 लाख हे त्यांचं काय होणार आहे, ऑब्वियस त्यांचं ते कॅपिटल होणार आहे. आणि कॅपिटल कुठे जातं तर कॅपिटल आपण लॅबिलिटी साईडला लिहितो. कॅपिटल डॉक्टर यांचं दिसतं आहे ₹1 lakh. तदनंतर आपल्याला तुम्ही जर सेकंड बघितला, रिसिप्ट साईड आपण आधी घेऊयात. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटची जी रिसिप्ट साईड आहे प्रॉब्लेममध्ये दिलेली, कॅश इंट्रोड्यूस 1 lakh हेच आहेत ते कॅश इंट्रोड्यूस जे त्यांनी बिझनेस स्टार्ट करताना किंवा सर्व्हिस स्टार्ट करताना 1 लाख रुपये आणलेले आहेत. फीज रिसिव्ड 50,000. आता जे फीज रिसिव्ड आहे 50,000 रुपये, दॅट इज इन्कम ऑफ मिस्टर पंकज. म्हणून आपण इन्कम साईडला फीज रिसिव्ड दाखवणार आहोत बाय फीज रिसिव्ड. ही फीज रिसिव्ड दाखवताना किती आहे ती 50,000. त्याच्यावर काही ॲडजस्टमेंट आहे का आपण बघूयात. ॲडजस्टमेंटमध्ये फी ₹5,000 आर स्टील टू बी रिसिव्ड. 50,000 ही फी रिसिव्ड झालेली आहे, मिळालेली आहे, परंतु त्यांनी पहिलं दिलं आहे फीस ₹5,000 आर स्टील टू बी रिसिव्ड, म्हणजे येण्याची बाकी आहे. जर 5,000 रुपये फीज यायची बाकी असेल तर आपल्याला ती आउटस्टँडिंग म्हणून गृहीत धरावी लागते. तर आउटस्टँडिंग जी फी असते ती आपल्या 11वी-12वीच्या नियमानुसार आउटस्टँडिंग आपण काय करतो, ॲड करतो. ती या ठिकाणी मी ॲड करते आहे. 50,000 + 5,000 इज इक्वल टू 55,000. पण अकाउंटिंग फॉर प्रोफेशनलमध्ये आपण थेरॉटिकलमध्ये बघितलं होतं, जर आउटस्टँडिंग फीज म्हणजे इन्कम असेल तर ती आउटस्टँडिंग हे इन्कम न दाखवता इट विल बी शो ॲज अ एक्सपेंडिचर. जोपर्यंत ती फी आपल्या हातात येत नाही तोपर्यंत तिला एक्सपेंडिचर म्हणून दाखवलं जातं. म्हणून त्याचा सेकंड इफेक्ट आपल्याला बॅलन्स शीटला जर आपण ही जी आउटस्टँडिंग सेकंड इफेक्ट दाखवला तर आउटस्टँडिंग आपण इथे दाखवणार ना 5,000चं. आउटस्टँडिंग इन्कम जे असतं ती आपलं काय असतं, आउटस्टँडिंग इन्कम. आता ही जी फीज आहे ती इन्कम होती. पण अकाउंटिंग फॉर प्रोफेशनलमध्ये हा एक चेंज असतो की जोपर्यंत ते आपल्या हातात येत नाही तोपर्यंत त्याला एक्सपेंडिचर म्हणून गृहीत धरलं जातं. म्हणून त्याला प्रोव्हिजन केली जाते. आपण ती प्रोव्हिजन लेस करूयात. लेस प्रोव्हिजन जेव्हा ती आउटस्टँडिंग इन्कम आहे म्हणून 5,000 त्याच्यातनं लेस करू, आउटरला डॅश येणार. ही जी प्रोव्हिजन केली आपण त्या प्रोव्हिजनचा सेकंड इफेक्ट आपला जाईल एक्सपेंडिचरच्या डेबिट साईडला. त्याला म्हटलं जाईल प्रोव्हिजन फॉर फीज अर्न. मिळाली आपण त्या ठिकाणी
फीज आपण ते काम केलं, सर्व्हिस दिली, परंतु हातात पैसे मिळालेत का नाही ते आउटस्टँडिंग होते. ती प्रोव्हिजन आपण इथे दाखवू. प्रोव्हिजन शॉर्टकटमध्ये लिहूयात. प्रोव्हिजन फॉर फीज ऑन बट नॉट रिसिव्ड. मिळाली आहे का नाही, मग त्याची आपण प्रोव्हिजन करून टाकली, त्याला एक्सपेंडिचर म्हणून गृहीत धरलं. मिळाली नाही म्हणजे काय केलं बघा आपण, काय काय इफेक्ट झाले. फीस होती टोटल 50,000, दॅट इज द इन्कम ऑफ मिस्टर पंकज, बट आउटस्टँडिंग फीज वॉज ₹5,000. ते मिळालेले नाही आहेत म्हणून ते आपण आउटस्टँडिंग म्हणून 5,000 ॲड केले. पण प्रोफेशनल जे असतात अकाउंटिंग करताना आउटस्टँडिंग जर इन्कम असेल तर त्याला एक्सपेंडिचर म्हणून गृहीत धरलं जातं. आउटस्टँडिंग इन्कम आपण 5,000 जर इथे दाखवलं तर त्याची प्रोव्हिजन 5,000चे आपल्याला एक्सपेंडिचरमध्ये दाखवावे लागेल. ते 5,000 आपण एक्सपेंडिचरच्या कॉलमला लिहिलेले आहेत. हा झाला फीज बाबतीतचा एक मुद्दा. रिसिप्ट फ्रॉम डिस्पेन्सिंग. आता रिसिप्ट मिळालेला आहे, अगेन इट इज अवर इन्कम म्हणून आपण कुठे घेणार, इन्कम साईडला बाय. सेकंड आयटम बाय रिसिप्ट फ्रॉम. डिस्पेन्सिंग या ठिकाणी दिसत आहे 1,20,000. ठीक आहे. त्यानंतरचा आयटम आहे मिसलेनियस रिसिप्ट. इट इज अवर इन्कम. कोणत्या साईडला जाणार, अगेन इन्कम साईडला जाणार. मिसलेनियस इन्कम. इन्कम सगळे जे आहेत ते इन्कम साईडला आपल्याला दिसणार आहेत. 1,500. पूर्ण साईड कॅश इंट्रोड्यूसपासून मिसलेनियस रिसिप्टपर्यंत कवर झाली. याच्यावर फक्त फीस रिसिव्ड याच्यावर ॲडजस्टमेंट होती, त्याचे इफेक्ट आपण दाखवलेले आहेत. आता आपण जाऊयात पेमेंट साईडला. कुठे कुठे ॲडजस्टमेंट आहेत ते लक्षात राहू द्यायचं. बाय फर्निचर 10,000. फर्निचरवर ॲडजस्टमेंट नंबर 5 या ठिकाणी दिसते बघा. ॲडजस्टमेंट ऑदर इन्फॉर्मेशनमध्ये 5. डेप्रेसिएट फर्निचर अँड इक्विपमेंट्स बाय 10%. हे जे दोघं आहेत फर्निचर आणि इक्विपमेंट्स याच्यावर 10% डेप्रिसिएशन दाखवायचं आहे. आपला जे अकाउंटिंगचे नियम आहे त्यानुसारच आपण डेप्रिसिएशन त्याच्यावर दाखवणार आहोत. फर्निचर किती आहे, फर्निचर ही आपली ॲसेट आहे, ती जाईल ॲसेट साईडला. फर्निचरची अमाऊंट आपल्याला दिसते आहे या ठिकाणी 10,000. त्याच्यावर डेप्रिसिएशन आहे. डेप्रिसिएशन आपण काय करतो, ॲड की लेस करतो. 10% जर डेप्रिसिएशन झालं तर 1,000 लेस. आउटर अमाउंट इज ₹9,000. बट सेकंड इफेक्ट गोज टू डेप्रिसिएशन विल गो टू द एक्सपेंडिचर साईड. त्याला काय म्हणतो आपण, डेप्रिसिएशन ऑन फर्निचर. हे आपल्याला सगळ्यांना तोंडी पाठ आहे. किती पर्सेंट आहे, 10%. हे पण लक्षात ठेवायचं, तुम्ही लिहू शकतात त्याच्याला. 1,000चा इफेक्ट, फक्त जेवढं डेप्रिसिएशन आलं तेवढंच आपण लिहूयात. सेम इफेक्ट फॉर इक्विपमेंट्स. इक्विपमेंट्स इट इज ऑल्सो अवर ॲसेट अँड ॲसेट गोज टू ॲसेट साईड. इक्विपमेंट्स total amount is ₹25,000 and less depreciation. How many percent? 10% depreciation. It is 2,500. 25,000 minus 2,500 is equal to 22,500 and depreciation effect will be goes to expenditure side. Depreciation on equipments. Is that okay? The depreciation amount is ₹2,500. Again the next is drugs. This side is for payments. कितीचं पेमेंट दिसते ड्रगचं, 24,000. ड्रग्स इट इज अवर एक्सपेन्सेस. सो आय विल राईट हिअर 2. ड्रग्स जे घेतले असतील, परचेस केले असतील ते सगळे इफेक्ट्स आपण इथे दाखवूयात. आता ड्रग्स कंझ्युम, किती कंझ्युम केले असतील ते दाखवण्यासाठी ड्रग्ज आपण आधी घेतले आहेत. आत्ता जे दाखवलेत एक्सपेंडिचर 24,000चे, त्याच्यावर ॲडजस्टमेंट बघूयात आपण. 24,000 ड्रग्स. खाली बघा ॲडजस्टमेंट नंबर. क्रेडिटर्स फॉर
ड्रग्स परचेस ₹10,000. 10,000चे ड्रग्स पुन्हा परचेस केले, परंतु ते क्रेडिटर्स झाले. क्रेडिटर्स म्हणजे उधारीने त्या ठिकाणी माल घेतला गेला असेल, म्हणून उधारीने घेतला म्हणजे पैसे द्यायचे बाकी आहेत. पैसे द्यायचे बाकी आहेत म्हणूनच हे काय, आउटस्टँडिंग ड्रग्स किंवा आउटस्टँडिंग क्रेडिटर्स आपण त्याला म्हणू शकतो. किती हजाराचे? 10,000. टोटल किती होणार? 24 + 10,000. याच्यामध्ये अजून आपल्याला एक ॲडजस्टमेंट असेल, क्लोजिंग स्टॉक आपल्याला त्याच्यातनं लेस करायला लागेल. 24 + 10 = 34 होणार ते. या 34मध्ये जो स्टॉक असतो तो लेस आपण करणार. जेव्हा स्टॉकची वेळ येईल तेव्हा आपण बघूयात. ड्रग्स 24,000 झाले. आता हे जे 10,000 आउटस्टँडिंग आहेत, आउटस्टँडिंग क्रेडिटर्स, ती आपली काय असणार आहे? लॅबिलिटीज. याचा सेकंड इफेक्ट जो आहे ॲडजस्टमेंटचा तो आपल्याला दाखवावा लागणार आहेत लॅबिलिटी साईडला, कारण आउटस्टँडिंग लॅबिलिटी देणं बाकी आहे. क्रेडिटर्स 10,000 रुपयाचे ड्रग्ज आपण त्यांच्याकडनं घेतले पण पैसे दिले नाही. इट इज अवर क्रेडिटर्स, आउटस्टँडिंग क्रेडिटर्स किंवा ड्रग्स, तुम्हाला जे वाटेल ते लिहू शकतात. इफेक्ट फॉर ₹10,000. त्यानंतर आपल्याला दिसतंय पुढे ड्रग्ज नंतर असिस्टंट सॅलरी. 10,000 सॅलरी आहे, परंतु त्याच्यावर ॲडजस्टमेंट नंबर 2 बघा. सॅलरी टू असिस्टंट अनपेड ₹750. अगेन सॅलरी टोटल आहे 10,000ची, पण अनपेड आहे 750. सेम इफेक्ट विल बी गोज हिअर. सॅलरी हे आपलं पेमेंट आहे, सो 2 सॅलरी. किती सॅलरी आपल्याला दिसते इथे? 10,000 ॲट इनर कॉलम 10,000. पण आउटस्टँडिंग सॅलरी आहे. आउटस्टँडिंग सॅलरी ॲड करतो का लेस करतो? ॲड करतो, कारण ते बाकी राहिलेलं आहे. किती आउटस्टँडिंग सॅलरी आहे? 750. 750 टोटल 10,750. या 750चा आउटस्टँडिंग सॅलरीचा इफेक्ट आपल्याला कुठे दाखवावा लागणार आहे? अगेन जसं आउटस्टँडिंग क्रेडिटर्स दाखवले तसं आउटस्टँडिंग सॅलरी आपल्याला दाखवावी लागेल 750ची. सेम इफेक्ट त्या ठिकाणी झालेला आपल्याला दिसून येतो. तदनंतर आहे रेंट 12,000. त्याच्यावर कोणतीही ॲडजस्टमेंट नाही. रेंट इट इज अवर एक्सपेंडिचर, सो आय विल राईट हिअर रेंट. टोटल अमाऊंट फॉर रेंट इज ₹12,000. आफ्टर दॅट स्टेशनरी 500. नो ॲडजस्टमेंट इज देअर. 2 स्टेशनरी. अगेन amount for stationery is 500. then 2 electricity. Again no adjustment, only amount is there. Electricity for ₹2,000. after electricity drawings 36,000. ड्रॉइंग्स काय करतो आपण? ड्रॉइंग्स ही एक लॅबिलिटी असते. ती आपण जे कॅपिटल घेतो, कॅपिटल नंतर जे काही प्रॉफिट लॉस असेल ते ॲड केल्यानंतर ड्रॉइंग्स आपण काय करतो? ड्रॉइंग्स शुड बी लेस फ्रॉम द कॅपिटल. लेस किती? 36,000. आपण फक्त करून ठेवूयात, जेव्हा फायनल होईल तेव्हा आपण त्याच्यातनं लेस करूयात. ड्रॉइंग्स नंतर दिलं आहे त्यांनी कॅश ॲट बँक 1,50,000. आता कॅश ॲट बँक ही आपली ॲसेट आहे. किती दिसते आहे? 1,50,000. 1,50,000. अगेन कॅश इन हँड 2,000. कॅश इन हँड 2,000. म्हणजे या ठिकाणी आपला रिसिप्ट साईड क्लोज झाली. पेमेंट साईडचे सगळे अटेम्प्ट्स आपण त्या ठिकाणी क्लोज केलेत. यानंतर आपण सगळ्या अदर इन्फॉर्मेशनमधले ॲडजस्टमेंट झाले का बघूयात. फीस 5,000 ऑलरेडी आपण या ठिकाणी दाखवलं आहे. क्रेडिटर्स सॅलरी. स्टॉक ऑफ ड्रग्ज स्टील इन हँड 5,000. म्हणजे ड्रग्सचा 5,000चा स्टॉक आपल्या हातात आहे. इट मीन्स इट इज क्लोजिंग स्टॉक.
आणि क्लोजिंग स्टॉक कुठे दाखवतो आपण? क्लोजिंग स्टॉक आपल्याला दिसतो ड्रग्सचा क्लोजिंग स्टॉक आपल्याला ती आपली ॲसेट असते, म्हणून क्लोजिंग स्टॉक या ठिकाणी मी दाखवते ॲसेट साईडला. क्लोजिंग स्टॉक ऑफ, थोडंसं स्पेलिंग मिस्टेक होणार आहे घाई गडबडीत. क्लोजिंग स्टॉक ऑफ ड्रग्स किती आहे? 5000. आणि या ठिकाणी आपण एक्सपेंडिचरला पाहिलं होतं कुठं? क्लोजिंग स्टॉक आपल्याला या ठिकाणी जेव्हा आपण ड्रग्स कन्झ्युम काढणार आहोत, पहिले 24,000चे आपण ड्रग्ससाठी पेमेंट केलेलं होतं. त्यानंतर आउटस्टँडिंग आपण क्रेडिटर्स जे घेतले 10,000चं उधारीने घेतलं. आता त्याच्यातलं जर आपल्याकडे ड्रग्स 5,000चे असतील, शिल्लक असतील, क्लोजिंग स्टॉक असेल तर तो लेस करावा लागेल 5,000चा. 34,000 मायनस 5,000 इज इक्वल टू 29,000. क्लोजिंग स्टॉक डेप्रिसिएशन पण झालेलं आहे. त्यांनी सांगितले प्रिपेअर रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर अकाउंट अँड बॅलन्स शीट ऑन 31 डिसेंबर 2020. या पद्धतीने सगळा प्रॉब्लेम आपण या ठिकाणी कव्हर केला. आता तुम्ही टोटल करायची आहे, कोणती साईड मोठी वाटते बघा. आपण डायरेक्ट फॉर्म्युला पण यूज करू शकतो. फॉर्म्युला यूज करताना आपल्याला इथे बघा 12,000च झालेत. 1,20,000 येते टोटल अमाऊंट. 1,76,500 हे आपण या साईडला घेऊया. टाईप करते, वेळ जातोय. 1,07,000. कधी कधी टेक्नॉलॉजीचा जास्त वापर करण्यामध्ये वेळ जातो बरं का. 1,76,500 मधनं जेव्हा डेबिट साईड तुम्ही लेस करणार तर आपल्या हातात उरत आहे 1,13,750. टू हा काय असणार आहे? सरप्लस. आणि सरप्लस कुठे दिसतो? जसं आपण प्रॉफिट अँड लॉस ॲड किंवा लेस करतो ना. 1,13,700 कॅपिटल्समध्ये आपण त्या ठिकाणी ॲड करणार आहे, कारण हे सरप्लस आहे अधिकचं. 1,13,750 कॅपिटल होतं 1,00,000, सरप्लस झालं 1,13,750. त्याच्यातनं ड्रॉइंग्स त्याच्या होत्या वैयक्तिक खर्च 36,000. आउटर अमाऊंट इज 1,77,750. तुम्ही टोटल करून बघायची आहे. तदनंतर याची जर तुम्ही सगळी टोटल केली तर आता इथे काहीतरी मिस्टेक झाली आहे की टोटल येते 1,88,500. 1,88,500. खूप काही कठीण असा प्रॉब्लेम नाही आहे. व्यवस्थित जर तुम्ही सॉल्व केला, इट इज व्हेरी इझी, जस्ट लाईक अ फायनल अकाउंट. ठीक आहे. या पद्धतीने सगळे ॲडजस्टमेंट आपण केले आणि प्रॉब्लेम या ठिकाणी संपलेला आहे. ॲसेट साईडला काय घ्यायचं, लायबिलिटी साईडला काय घ्यायचं, ॲडजस्टमेंट कोणती काय घ्यायची. वेगळी ॲडजस्टमेंट एकच होती, जर आउटस्टँडिंग काही इन्कम असेल तर आपण ते कन्सिडर करतो एक्सपेंडिचर म्हणून जोपर्यंत ते मिळत नाही. आणि ते एक्सपेंडिचर असल्यामुळे डेबिट साईडला एक्सपेंडिचरला आपल्याला ती एंट्री घ्यायला लागते. पुन्हा भेटूया याच्या MCQच्या सोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.